नमस्कार मित्रांनो, सगळे कसे आहात? मजेत आहात ना? मी सुद्धा मजेत आहे। आज सहज एक व्हिडिओ मला वाटला, थोडीशी खंतही वाटत आहे। खंत वाटायचं कारणच तसं आहे, मी आज माझे काही जापानचे आणि चीनचे असे फेसबुकवरती काही मी त्यांचा फॉलोअर्स आहे, त्याच्यामुळे माझे काही मित्र आहे, तर त्यांनी तिथल्या एज्युकेशनबद्दल काही व्हिडिओ अपलोड केले आहेत। आपल्या देशाचं शिक्षण आणि त्या देशाचं शिक्षण आपल्याशी कंपेअर करण्याचा प्रयत्न केला आहे। तर मला त्यांचा व्हिडिओ बघून खूप आवडला, त्यामुळे मला हा व्हिडिओ बनावासा वाटला। मित्रांनो, तिथलं शिक्षण जर सांगायचं झालं तर 4थी 5वीच्या मुलांनाच त्यांनी जे प्रॅक्टिकली किंवा मॅन्युअली शिकवतात ते खूप महत्त्वाचं आहे। तिथले जे शिक्षक, तिथले जे राजकारणी आहेत, तिथले जे त्यांच्या देशाचे जे राष्ट्रपती किंवा ज्या पंतप्रधान असतील, त्यांनी त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी इतकं लक्ष दिलं आहे की त्यांची मुलं आज चांगल्या चांगल्या देशाच्या मुलांशी टक्कर देत आहेत। हे तर सांगायचं कामच नाही। आज मी चीनबद्दल बोलत आहे तुम्हाला। चीनच्या आपल्यापेक्षा आता खूप प्रगत झाला आहे, हे सर्वांना माहिती आहे। तिथं आज 400 तिथली जी ट्रेन आहे ती आज 400 ताशी 400च्या स्पीडनं चालते, हे सर्वांनाच माहिती आहे, ते सांगायचं काम नाही। आणि स्वच्छताचं ते नंबर 1च आहेत। मला एवढं सांगायचं आहे की शिक्षणाचा स्तर त्यांचा खूप उंच झाला आहे आपल्यापेक्षा। तरी आज तिथल्या मुलांना ते काय करतायत की लहानपणीच हेलिकॉप्टरमध्ये बसून हेलिकॉप्टरचं काय सिस्टम असतं ते दाखवतात, विमानामध्ये नेतात, विमानातलं मशीन दाखवतात, विमान कसं चालतं हे शिकवतात, हॉस्पिटलला घेऊन जातात, हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन थिएटर दाखवतात, तिथल्या सगळ्या गोष्टी दाखवतात। परत सैनिकी जे असतात, सैनिकी शाळेत नेतात, तिथल्या सैनिकी शाळेमध्ये काय चाललं आहे, तिथले जे त्यांचे सैनिकी जे वापरतात सगळ्या गोष्टी ते त्यांना दाखवतात, त्यांना आजच हाताळायला देतात। यामधून काय होतं मित्रांनो की मुलांचा कल लहानपणी कोणत्या गोष्टीकडे आहे हे त्यांना समजून जातं। आणि मग जे पालक असो किंवा शिक्षक असो, हे लहानपणीच त्या मुलाचं जे ते गुण आहे तो ओळखून घेतात आणि त्या पद्धतीने त्या मुलाला पुढं शिकवण्या चालू करतात किंवा शिक्षण देतात। मग तो मुलगा तोपासूनच एकदम हुशार होऊन जातो आणि पुढं त्या गोष्टीमध्ये त्याला प्रावीण्य प्राप्त होतं आणि तो काहीतरी करतो, म्हणजे 100% करतो काहीतरी। पण आपल्याकडे काय झालेलं आहे, मुलांना ए फॉर ॲपल हेच आपण आज शिकवत आहोत, लहानपणापासून तेच चाललं आहे पुढं। पण तिथला जो देश आहे, चीन असो किंवा जापान असो, हे देशाने काय केलं आहे, जे नवीन तंत्रज्ञान असेल ते आपल्याला 25 वर्ष ॲक्सेप्ट करायला लागतं, ते आजच करून घेत आहेत। त्यांनी काय केलं, ए फॉर ॲपल न शिकवता ए फॉर AI शिकवतात आज मुलांना। आज त्यांच्या प्रत्येक शाळेमध्ये AI हे काय असतं हे त्यांना आज 1लीच्या आणि 2रीच्या मुलांना शिकवायला सुरुवात केली आहे त्यांनी। आणि आपण काय केलेलं आहे, खिचडी कशी बनते त्याच्यामध्ये सगळे 10 पदार्थ एकत्र टाकायचे, ते बनवायचे आणि खायची। मग मुलांना डोक्यामध्ये काय झालं का कोणती साईड जावा, काय करावं हे काहीच कळत नाही। आणि दाखवायचा तर विषय लांब नाही आहे, काहीच एकदम खालचा स्तर आपल्या शाळेचा झालेला आहे आज। प्रत्येक शाळेचा, जिल्हा परिषद असो, शहरातल्या असो, कुठल्या असो, ज्या सरकारी आहेत तिथं तर अजिबात काहीच व्यवस्थित शिकवलं जात नाही आहे। तर माझं मित्रांनो एवढंच तुम्हाला सांगणं आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून की प्रत्येकाने ह्या गोष्टीकडे लक्ष द्या, पालकांनी लक्ष द्या आणि जे शिक्षक असतील त्यांनीसुद्धा मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करा। सरकारी योजना अशा चालत आहेत की जसा कासव चालतो दमानी, तशा या सरकारी योजना चालत आहेत। सशासारखं चालायचं यांची लायकीच नाही आहे, कारण की हे कोणतीही गोष्ट यांना मनापासून शिकवत नाही, कारण यांची मुलं अनेक दुसऱ्या शाळेमध्ये दुसऱ्या देशात शिकत आहेत, त्यामुळे यांना इथल्या शाळेत येण्याची काही गरज नाही। काही शाळात भिंती राहिल्या नाहीत, पत्रे राहिले नाहीत, पडायला आल्यात आणि आपण डिजिटल इंडिया करायचा विचार करतोय। आपण कोणत्या सध्या स्थितीमध्ये आहेत हे तर बघा। अहो, दुसऱ्या देशाचे 100 वर्ष माग आहे आपण, आणि आपण काय गप्पा मारतोय, काही खोट्या नाट्या गप्पा मारायच्या आणि जनतेला फसवायचं आणि उगाच दुसरीकडं भरकटायचं। माझा आजच्या व्हिडिओतून एवढाच सगळ्यांना भारतातील प्रत्येक जनतेला सांगणं आहे की प्रत्येकाने आपल्या मुलाच्या शिक्षणाकडे द्या। शिक्षण हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, शिक्षणाशिवाय काहीच करणं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असू का आपल्याला शिक्षणाबद्दल अतिशय व्यवस्थित सांगितलेलं आहे, जो शिक्षण करीन तो नेहमी गुरगुरत राहणार, कारण की शिक्षण हे कोणी चोरून घेऊ शकत नाही। त्यामुळे शिक्षण हा महत्त्वाचा पाया, अगोदर इथून सुरुवात करा आणि नंतर देशाचं भविष्याचं बघा। अगोदर शिक्षण जर झालं नाही तर ह्याचा काही उपयोग नाही, तुमचा देश कितीही मोठा झाला तर त्याचा काही फायदा होणार नाही। तर माझं या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगणं आहे की जे राजकारणी असतील, आपले देशात जे पंतप्रधान असतील किंवा इथले आपले छोटे मोठे जे समाजामध्ये जे बदल घडून आणणारे लोक असतील, यांनी अगोदर शिक्षणावर महत्त्व द्या, आपल्या शाळा डिजिटल बनवा आणि मग सुरुवात करा आणि मग बघा आपला देश कसा प्रगती करत नाही तो।
प्रगती करतो आहे आपण, पण आपली कासवाच्या गतीने प्रगती चालू आहे आणि त्यांची सशाच्या गतीने चालू आहे. त्यामुळे ते आपल्याला कधीच ऐकणार नाही. ते आपल्या आज 5-50 वर्ष पुढे गेलेले आहेत, त्यांच्या मागं आपण पळतो आहे. पण पळताना असताना आपण मागच्या गोष्टी सगळ्या लक्षात ठेवून शिक्षणावरती भर देऊन आणि मग पुढं चाललं पाहिजे. पण आज शिक्षणाचं तर अतिशय खाली गेलं आहे. एवढं बोलून थांबतो मित्रांनो. धन्यवाद.